पंतप्रधानांनी आज लाल किल्ल्यावरून जे भाषण केलं, देशाच्या प्रगतीची वाटचाल आणि एकूण आढावा तर या भाषणात होताच, पण युवा शक्तीवरही या भाषणात पंतप्रधानांनी लक्ष केंद्रित केलं. आज देशाचा 80वा स्वातंत्र्य दिवस आणि या दिवसासाठी हा दिवस यावा म्हणून या देशातल्या हजारो लाखो युवा शक्ती महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद अशा असंख्य सेनापतींच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष केला, बलिदान दिलं, तुरुंगवास भोगला आणि तेव्हा कुठे हे स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालं. आणि नरेंद्र मोदींना देशाची पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरून भाषण करण्याची संधी मिळाली. यासाठी देशाच्या प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी मोदींसह गांधी, नेहरू, सरदार पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद, विनोबाजी भावे, अच्युतराव पटवर्धन असे असंख्य जे क्रांतिकारक आणि स्वातंत्र्याचे सेनापती झाले त्यांच्याविषयी कृतज्ञताभाव ठेवायला हवा. सध्याचे प्रधानमंत्री हा किती कृतज्ञताभाव ठेवतात किंवा त्यांच्या पक्षाचे लोक, त्याच्याविषयी मी साशंक आहे. मोदींचं भाषण मी ऐकलं नाही, पण आपण म्हणतात त्यांनी युवा शक्तीविषयी काही मत व्यक्त केलं आहे. या देशाची जडणघडण आणि या देशाला मोकळा श्वास घेण्याची संधी प्रत्येक वेळेला युवा शक्तीनंच दिली. भगतसिंगासारखे तरुण युवा हे फासावर गेले आणि आतासुद्धा जंतर मंतरवर जे आंदोलन झालं ते देशाच्या भोवती, स्वातंत्र्याच्या भोवती जो गळफास बसलेला आहे तो दूर करण्यासाठी झाला आणि मोकळा श्वास व्हावा या देशाचा म्हणून झाला. त्याच्यामुळे युवा शक्तीनं या सरकारला गदागदा हलवलं आहे आणि म्हणून देशाच्या प्रधानमंत्र्यांनी युवा शक्तीचे आभार मानले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. हा देश कायम युवा शक्तीच्या माध्यमातूनच पुढे गेला. त्याच्यामुळे ज्यांचं वय 75 वर्ष आहे त्यांनी सत्ता त्याग करून युवा शक्तीच्या हाती सत्ता दिली पाहिजे. ही आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला खरी मानवंदना राहील. त्यांच्या भाषणात आणखी एक महत्त्वाचा उल्लेख आहे की जागतिक संकटाच्या काळात जसे की कोरोना महामारी किंवा पश्चिम आशियातील संकट, अशी अनेक संकट होती. या काळात विरोधकांनी देशात भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण केलं. हे मोदी खोटं बोलतात लाल किल्ल्यावरून. किमान स्वातंत्र्य दिनी तरी खोटं बोलू नये. आज देशाचा स्वातंत्र्य दिन, हजारो लाखो तरुणांनी त्यांचा पवित्र आत्मा या देशासाठी बलिदान त्यांनी केलेलं आहे. त्यांचं स्मरण करण्याचं सोडून नरेंद्र मोदी जर अशा प्रकारचं वक्तव्य करत असतील तर ते आमच्या स्वातंत्र्य दिनाचं दुर्दैव आहे. मोदी ज्यांना आज विरोधक मानतायत, काँग्रेस पक्ष, समाजवादी पक्ष, डावे पक्ष, हे 3 पक्ष नसते देशाच्या स्वातंत्र्य चळवळी तर मोदी या देशाचे प्रधानमंत्री म्हणून कधीच भाषण करू शकले नसते. कारण या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा लोकांचा कधी सहभाग नव्हता. किंबहुना त्यांनी चले जाव चळवळीला विरोध केला असं इतिहास पुराव्यासह सांगतो. त्याच्यामुळे जर मोदींचा आरोप काँग्रेस पक्षावर असेल तर ते स्वातंत्र्य लढ्याशी बेईमानी करत आहे. ते दुर्दैवानं आजच्या दिवशी म्हणावं लागतं आहे. या देशाच्या आमचे काँग्रेसशी 100 मतभेद असू शकतात, पण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसचं योगदान हे कोणालाही हिरावून घेता येणार नाही.
आणि देशाच्या सध्याच्या प्रधानमंत्र्यांनी त्या स्वातंत्र्य लढ्याच्या तळपत्या सूर्यावर किती थुंकण्याचा प्रयत्न केला तरी हा स्वातंत्र्याचा सूर्य आकाशातून बरं का गर्जना करत राहील. हो, या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कम्युनिस्ट, काँग्रेस आणि समाजवादी चळवळीतले लोक हे मोठ्या प्रमाणामध्ये नाही ते 100% होते आणि भारतीय जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याच्यामध्ये उपस्थित नव्हता. आणखी एक त्यांनी देशातील राजकीय पक्षांना आवाहन केलं आहे की ते म्हणत आहेत की लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी पुढे या. तुम्ही क्रेडिट घ्या, पण महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी या संदर्भातले एक विधेयक संसदेमध्ये एकमतानं मंजूर झालं. महिला आरक्षणासंदर्भात 2023 साली. माझं देशाच्या पंतप्रधानांना एक आव्हान आहे, 2023ला मंजूर झालेल्या बिलाचं आपण अंमलबजावणी अद्याप का केली नाही याचं तुम्ही जर लाल किल्ल्यावरून उत्तर दिलं असतं तर आपण सत्यवादी आहात हे आम्ही जाहीरपणे सांगितलं असतं. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक विषय आहे की सुप्रीम कोर्टात सध्या जी सुनावणी सुरू आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भात जी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. असं असताना देशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांचं एक मोठं विधान आहे की शिवसेना ही शिंदेंचीच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही अजितदादांचीच आहे. 2024 साली जनतेच्या न्यायालयात हा निकाल लागलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयातही हाच निकाल लागला. जनतेचं न्यायालय हे नक्की कोणाला म्हणतात? ज्या जनतेच्या न्यायालयामध्ये फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी 1500 रुपयाला मतं विकत घेतली. किती? 1500 रुपयाला मतं विकत घेतली आणि अत्यंत बोगस लोकांना सुद्धा त्या योजनेचा लाभ दिला. महिलांच्या योजनेचा लाभ पुरुषांनाही मिळू दिला, लाखो अपात्रतांना सुद्धा मिळू दिला. अशा लाखो लोकांना 1500 रुपये देऊन ऐन निवडणुकीमध्ये आपण एक विजय प्राप्त केला. ते भ्रष्ट जनन्यायालय आहे. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तुम्ही जनता न्यायालयाचा देखावा उभा करत असाल तर तुम्ही देशाच्या लोकशाहीवरती बरं का संकट आणताय. EVMचा घोटाळा करून तुम्ही ही जनता न्यायालय निर्माण केलेलं आहे. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करून त्या भ्रष्टाचाराचा पैसा मतदारांना देऊन तुम्ही या जनता न्यायालयाची निर्मिती केलेली आहे आणि हाच निकाल सर्वोच्च न्यायालयात लागेल. ही काय धमकी आहे का? ही धमकी आहे का? एका बाजूला नरेंद्र मोदी सांगतात मी तुमच्या पाठीशी आहे, गद्दारांना सांगतात मी तुझ्या पाठीशी आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सांगतात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा आमच्या बाजूनच निकाल लागेल. तुम्ही काय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुख न्यायमूर्तींना भेटून आलात का? त्यांना काय धमक्या दिल्या आहेत का? महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.